हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी सागरच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली सुमित, आणि इथे मात्र दुसऱ्या बॅट मध्ये सुद्धा झेल टिपू शकला नाहीये. इथे मात्र झेल धरणीला दान केला जातोय. आज मोठा स्टेज, मोठा इथे स्टेज असताना अशा चुका खऱ्या अर्थाने मगाशी सँडे सरांनी सांगितलं, कॅचेस विन मॅचेस क्रिकेटचं खऱ्या अर्थानं मोठं सूत्र आहे मित्रांनो. गणेश कदमने आपलं काम चोख बजावलं होतं, सागरला आपल्या जाळ्यामध्ये ओढलं होतं, परंतु सुदेशची चुकी म्हणेल सुमित मालुसरेकडून. इथे मात्र पहा पुन्हा एकदा सुरेख कमबॅक. इथे मात्र सागरच्या बॅटची अति एज लागते आहे. चेंडू जातोय थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी केले त्या दरम्यान एक धाव मात्र धावफलकावरती. त्याचप्रमाणे आमचे सहकारी समालोचक विनोदजी जाधव यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांचं मंचावरती सहर्ष स्वागत आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र विदेश घाडगे फलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे मात्र सुरेख पटका, परंतु लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र परतावं लागेल विदेश घाडगेला. डीजे गणेश कदम का खऱ्या अर्थानं के मधून आयकॉन म्हणून माझी निवड झाली आहे हे सार्थ ठरवताना पाहायला मिळतोय. तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण अनुभवताय खऱ्या अर्थानं दैदिप्यमान सोहळा, ज्याचे आयोजन गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सातत्यपूर्व चर्चेत असणारी स्पर्धा. तर सागर स्ट्राईक किंडला जातोय. खऱ्या अर्थानं वेंगळे 11 संघाकडून आपल्या गावाचं एक वाकराचं प्रतिनिधित्व करत असताना बऱ्याचदा तेच तरार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, आज मात्र सलामीला फलंदाजीसाठी आलेला पाहायला मिळत आहेत. दोन आयकॉन मध्ये लढत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझनला जात आहेत, परंतु चेंडू पर्यंत पोहोचत नाही. 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल, फेकी करेल. त्या दरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. के दोन्ही आयकॉन एका बाजूला असेल गणेश कदम, तर दुसऱ्या बाजूला सागर सकपाळ. असा युद्ध मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो रंगताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला द लॉर्ड शिवाचे कर्णधार नितीन गाडगे. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी थोडासा बॅटची आतली एज लागली, परंतु प्रॉपर फटका होता. इथे ताकदीच्या जोरावरती खेळलेला फटका मिसिंग. इथे गणेश कदमची चुकी. अजून एका धाब्यामध्ये परिवर्तन केलं गेलंय. ही आहे रंगत क्रिकेटची मित्रांनो. एकाच्या जागी दुहेरी धाव अर्जित करणं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन करणारे असते. 2 धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. 7 आकडा खऱ्या अर्थानं इंडियन क्रिकेटचं चेहरा मोहरा बदलून टाकणारा आहे, कारण महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक नंबर 7 आहे मित्रांनो. आता मात्र इथे गती परिवर्तन, फसवा चेंडू. सागरला काही समजला नाही. डॉट डिलिव्हरी. शेवटचा आलेला हा गणेश कदमचा डॉट चेंडू. एंड ऑफ द फर्स्ट षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले चं षटक हाताळलं गणेशनी. धावा खर्ची घातल्या. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. मी मगाशी सांगितलं की पहिली इनिंग होत असताना धावा कमी होत आहेत. सेकंड इनिंगला मात्र पहिल्या षटकामध्ये नंतर सेकंड मॅचला 23 धावा कुठल्या होता स्वप्नील शिंदे आणि क्षितिज मोरेनी. इथे मात्र काहीतरी गेम चेंजेस करावा लागेल. पुन्हा एकदा जाईन मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरती येतोय अमोल मालुसरे, आमच्या के क्रीडा प्रतिष्ठानचे सन्माननीय खजिनदार आणि केळकर सोळशी संघाचं एक नावाजलेलं गोलंदाज. 1 गाव 11 हा फॉर्मॅट खऱ्या अर्थानं के क्रीडा प्रतिष्ठानने सातारा जिल्ह्याला दाखवला. आणि त्यानंतर मात्र मित्रांनो आज 5 ते 6 असोसिएशन अस्तित्वात आले आणि 1 गाव 11 हा फॉर्मॅट आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतोय.
अभिमानानं ही गोष्ट आम्ही वारंवार समालोचक म्हणून सांगत असतो, कारण ज्यावेळी KSK ची स्थापना झाली मित्रांनो, त्यावेळी कुठेही एक गाव आकरा गाव लेवलला क्रिकेट खेळलं जात नव्हतं, ते मात्र आम्ही अस्तित्वात आणलंय. नितीन गाडगे यांच्या बॅट मधून पॉइंटच्या दिशेने सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकन येतोय, धाव. इथे मात्र कुठेतरी कमी पडले. नितीन गाडगे मात्र धाव बांधून तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळते. त्यामध्ये नक्कीच एक अलाउन्स करेन. या ठिकाणी द लॉर्ड सिवाचे ओनर अर्थातच योगेश सेठ यांच्याकडून 6 षटकारांसाठी 2,500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच त्यांच्या संघामधील जो फलंदाज 50 धावा करेल, 50 लावेल, त्यासाठी 5,001 रुपयाचं पारितोषिक अवेलेबल आहे द लॉर्ड सिवासाठी. इथे थोडंसं गणित आम्हाला समजत नाहीये, कारण द लॉर्ड सिवाच्या प्लेइंग 11 मध्ये खऱ्या अर्थानं वाईट टेनिस क्रिकेटचा चेहरा मोहरा बदललेला खेळाडू अर्थातच तन्वी 11 संघाकडून नवी मुंबईचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू, आम्हा सर्वांचा खऱ्या अर्थानं एक आयडॉल सतीश सनस मात्र तंबूमध्ये आहेत, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आले नाहीत. एक गेम प्लॅन नक्कीच असू शकतो, परंतु इथे मात्र नवीन फलंदाज युवराज सकपाळ लाखवड 11 संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू, ज्याने कित्येकदा लाखवड जन्नीमाता संघासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आता मात्र इथे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर काळेश्वरी वायरससाठी एक मोठं योगदान द्यावं लागेल, कारण अमोल मारुसे एक फसवा चाणक्य गोलंदाज म्हणून ख्याती आहे आणि कित्येकदा हा अनुभव KSK मधील प्रत्येक खेळाडूला आलाय. त्यासाठी अमोलचे नक्कीच कौतुक करेन. पुन्हा एकदा जाईन मैदानाच्या आतमध्ये. युवराज मात्र स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. इथे मात्र पॉइंट कव्हरच्या मधून सुरेख फटका येतोय, परंतु जर आउटफील्डचा तिकडे विचार केला थोडेसे मंद होत जातोय चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र सागरला तिसरी सुद्धा धाव घ्यायची होती, परंतु थांबवतो युवराज. 2 धावेची भर पडेल संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले डबल फिगर, अर्थातच 10 धावा. कुठेतरी शॉर्ट पिच गोलंदाजी पाहिली, जे ऑफसाईडचं रिझन आहे तिथे थोडंसं चेंडू आउटफील्ड मध्ये संत होतोय, त्यामुळे 4 धावेंकडे जात नाहीये चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमोल मालुसरे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सॅपल झालाय, ओढून दिलाय चेंडू, काऊ कॉर्नर रिझन, क्षेत्ररक्षक तैनात तिथे गणेश कदम, चेंडू खाली. ऐकून खेळाडू इथे मात्र इनिंग संपुष्टात येते. युवराज सकपाळ बॅक टू पॅव्हिलियन डीजे. त्याची आतुरता प्रत्येक प्रेक्षकाला, आमच्या सगळ्या सगळ्यांना होती, कारण ज्या खेळाडूंनी संपूर्ण नवी मुंबई, सातारा जिल्हा तसेच वाई विभागामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेट वेड वातावरण निर्माण केलंय, तो खऱ्या अर्थानं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. नवी मुंबईचं खऱ्या अर्थानं तन्वी 11 संघाकडून कित्येकदा पाहिलंय. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस मॅच असतात त्यावेळेस सतीश सनसची फलंदाजी आम्हाला पाहायची, या हेतूने मैदानाकडे आकर्षित होणारा प्रेक्षक वर्ग. परंतु आता मात्र सागर इथे मात्र थोडासा हडबडत खेळला. बॅटची खऱ्या अर्थानं जी फेस होती ती मात्र ज्यावेळेस बंद केली त्यावेळेस चेंडू बॅटला लागला. एक धाव मात्र मिड विकेट त्या रिझन मध्ये प्राप्त होते आणि खऱ्या अर्थानं सतीश सनसला स्ट्राईक प्राप्त झाली आहे. काय माइंड असेल सतीश सनसला, द लॉर्ड सिवाला मोठी धावसंख्या उभारायची आहे, कारण कर्णधारांनी मानस हाकलाय. 70 धावा धावफलकावरती हव्या आहेत आणि खऱ्या अर्थानं सतीश सनसचा डोळ्यासमोर विचार ठेवला. काय फलंदाजी असणार आहे हे मैदान सतीश सनसनी कित्येकदा गाजवलंय,
परंतु अमोल मालुसरे एक चाणक्ष गोलंदाज, गती परिवर्तन हा खऱ्या अर्थानं हातखंड आहे अमोल मालुसरेचा. काय घडणार? मैदानामध्ये शांतता आहे, परंतु ही किती वेळ राहणार? कारण सतीश सनज कित्येकदा या मैदानामध्ये असे रेकॉर्ड करून गेलात, त्याची पुनरावृत्ती होते का या के प्रीमियर लीग मध्ये? शॉर्ट पिच चेंडू पा, अतिशय बहारदार पंचावरतून चेंडू, वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. डीजे डीजे का या नावाची आज दहशत आहे क्रिकेटमध्ये? का या नावाचा बोलबाला आहे? का या नावाचा आज सातारा जिल्हा नव्हे नव्हे नवी मुंबईमध्ये बोलबाला आहे? हे मात्र या पहिल्या फटक्याने दाखवून दिला. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता आणि एरिया सिलेक्ट केला, कारण पाहिलं गेलं तर पॉइंटच्या वरतून सहजरित्या मला 4 धावा मिळू शकतात. नाव बघ ना. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु फटक्याला दाद दिली पाहिजे. काय अफलातून फटका, टायमिंग प्रॉपर. इथे मात्र सतीश सनस कडून पाहायला मिळतं. एंड ऑफ द सेकंड ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 8च्या सरासरी धावा जात आहेत. तर या क्रिकेटच्या मंच खऱ्या अर्थानं के प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरे आहे. या मंचावरती खऱ्या अर्थानं समालोचकांची सुद्धा मांदियाळी असणार आहे. विनोद जाधव असतील, त्याचप्रमाणे पाटण तालुक्याचा आवाज इंदुरीकर प्रवीण प्रवीण बंडुसकर हे सुद्धा उर्फ महाराज. महाबळेश्वर स्पोर्ट्सचे संस्थापक निलेश शिंदे आमच्या कुरुशी गावचे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. तर इथे मात्र आपण चर्चा करत होतो मित्रांनो, खऱ्या अर्थानं सतीश सनस या नावाच्या अवतीभोवती आज खऱ्या अर्थानं वाई तालुका जर विचार केला, अमित दादा कदम असतील, सतीश सनस असेल, शरद कोंढाळकर असेल, बरीच नावं आहेत, परंतु नवी मुंबईचं क्रिकेट आज सतीश सनसच्या अवतीभोवती भरपूर फिरताना पाहायला मिळतं आपल्याला. आणि आज खऱ्या अर्थानं सातारा 3 षटकरला 501 रुपयाचं पारितोषिक सकाराम शेठ कदम यांच्याकडून सतीश सनससाठी. पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू, एक केएसकेचा आयकॉन सेकंड ओव्हर साठी येतोय गणेश कदम. तर समोर आहे खऱ्या अर्थानं डिस्ट्रिक्ट सातारा जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू सतीश सनस. तर दुसऱ्या बाजूला दुसरा केएसकेचा आयकॉन सलामीवीर फलंदाज सागर सकपाळ सज्ज आहेत. सागरसाठी सुद्धा 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश कदम शॉर्ट पिच, इथे बॅटची आतली एज लागते, फटका थोडासा पसतोय, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. गणेश कदम आणि खऱ्या अर्थानं सतीश आणि गणेशचं कॉम्बिनेशन खूप वेळा पाहिलंय मित्रांनो आपण. जवळ क्लोज मित्र आहेत, प्रत्येकाच्या उणीवा दुनिवा माहिती आहेत, परंतु सतीश सनसचं मार्गदर्शक खूप महत्वाचं आहे. कित्येक खेळाडू सतीश सनसने घडवलेत, आम्ही पाहिलंय. आणि आज इथे लढत आहे मात्र गणेश कदम सोबत. ओहो, इथे मधुर आवाज, चेंडू लॉंग ऑफ रिझन, बिग 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 षटकार. डीजे
तर साईडला वा, समोरून साईडला होता. आता पुन्हा एकदा गणेश टू सतीश सनस. विनोदजी आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा पहा, इथे मात्र स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जातोय. खूप लांबून चेस केलं जात आहे. किती धावा कंप्लीट, 1-2 धावा कंप्लीट पूर्ण होत आहे. 2 धाबीची भर पडेल. धावसंख्येला आकार त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे 24. लॉस फॉर 3 विकेट्स. द लॉर्ड सिबा. खऱ्या अर्थानं सतीश सनसवरती सगळ्यांच्या नजरा आहेत, परंतु गणेश कदम केसकेतील आयकॉन खेळाडू का खऱ्या अर्थानं आयकॉन सिलेक्ट झालोय हे नक्की इथे दाखवून देतोय. खूप मोठी जबाबदारी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू लावला, बिल पंचांचं बोर्ड आकाशाकडे, परंतु इथे लगेचच रिव्हची मागणी. परंतु आहे का आपल्याकडे लेग बिफोरला आहे ना विजू? नक्कीच इथे मात्र पंचांची मागणी आम्ही मान्य 1 मिनिट चर्चा केली जाते कमिटी सोबत. सतीश सनस मला वाटते अमोलजी सांगतायत तिथे, कारण नियमावली त्यांनी तयार केली आहे. लेग बिफोर नाही आहे. हा म्हणजे अमोल मालुसरे आहेत ना, कमिटी खजिनदार आहेत. सॉरी. तर इथे मात्र पायचीचं अपील झालेलं आहे आणि पंचांचा निर्णय मात्र आउटचा आलेला आहे. तो नक्कीच मान्य करावा लागेल, कारण त्यासाठी रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे. तर मात्र खऱ्या अर्थानं मोठा प्लेअर सतीश सनस या ठिकाणी मात्र गणेश कदमची सरशी झाली आहे आणि सतीश सनसला मात्र परतावा लागेल. गणेश कदमसाठी नवलाई देवी संघ बाकीकडून 201 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं सतीश सनसच्या विकेटसाठी, ते मात्र इथे प्राप्त झालंय. तर या ठिकाणी गेम चेंजेस थोडासा नक्कीच गेम मध्ये आता परिवर्तन झालेलं पाहायला मिळेल, कारण काळेश्वरी वॉरियर्स आता मात्र हेवी होताना पाहायला मिळतील, कारण एक मोठी विकेट मात्र इथे मैदानाच्या आतमधून बाहेर जाताना पाहायला मिळते. तर खऱ्या अर्थानं मित्र सांगेन, ज्या स्पर्धेची सातत्यपूर्व गेल्या 4 महिन्यापासून चर्चा नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर होती, कारण सकाळी आमच्या उद्घाटन समारंभाला गुजरातवरून प्रमुख पाहुणे आले होते. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ह्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं चर्चा आहे. ती स्पर्धा या नवी मुंबई शहरामधून 40+ घनसोली या मैदानातून आपल्या समोर इव्हेंट फॉर्च्युन्सच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर आहे. तर सज्ज होतोय नवीन फलंदाज जितू मोरे, वारसोळी देव 11 संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू, इथे बॅटची एज लागते, परंतु यष्टीरक्षक नयन गोविंद विशाल कदम मात्र थोडासा चकतोय, परंतु क्षेत्ररक्षक फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक करेल. शॉटला होते परंतु बाउंड्री लाईन पर्यंत गेले. चेंडू कलेक्ट केला, या चेंडूवरती आल्या 2 धाबा. 2 धाबे बरोबरच एंड ऑफ द 3 षटक. धावसंख्या जाऊन पोहोचले. ड्रिंक टॉली जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. 26 धाबा धावफलकावरती लागल्यात. गडी बाद झाले 4. द लॉर्ड सिबा डीजे. मास्तर यानंतरच्या 2 षटकांसाठी खऱ्या अर्थानं आज समालोचकांची मांदियाळे असणार आहे. तर मी या ठिकाणी विनोदजी जाधव यांना येणारी 2 षटक असतील या इनिंग मधले ती नक्कीच कंप्लीट करायला अमर शिंदे यांचा या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित असा सन्मान करतोय. सकाराम कदम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते तिथे सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण नक्कीच मंचाकडे कव्हर करायचं आहे. तर यानंतरची मॅच आपल्या समोर असेल आताच आम्ही अनाउन्स करतोय मित्रांनो. खऱ्या अर्थानं रॉयल मराठा टायगर वर्सेस स्वर्गीय आनंद स्फूर्ती 11 या दोन्ही संघाचे संघनायक. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपल्याला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय, याची दक्षता घ्या. तर ड्रिंक्स टॉली मैदानाच्या आतमधून बाहेर येते. येणारी 2 षटक असतील. धावा फक्त 26 धावफलकावरती लागल्यात. मोठी फलंदाजी आहे, कारण गणेश कदम इनफॉर्म खेळाडू खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण नाही ना काय
स्वप्नीलजी पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण सर मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सागर स्ट्रायकिंगला करण मालुसरे गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक फुरुस 11 संघाकडून एक गाव आकराचं क्रिकेट खेळताना हा खेळाडू पाहायला मिळतो. तसेच लेदर क्रिकेट सुद्धा खेळतोय. आता मात्र सागरला सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील, कारण सलामीला आलेला हा फलंदाज आहे. काय घडणार, येणारी 2 षटक काय घेऊन येत आहेत. शॉर्ट पिच चेंडू पुल अनसक्सेसफुल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का, आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गणेश कदम आयकॉन खेळाडू, आणि खऱ्या अर्थानं मॅच मात्र गणेश कदमच्या अवतीभोवती फिरते. जाऊया डीजे मास्टर की ओर. संगीत नवीन फलंदाज संतोष जाधव. आर यू हे का? अरे मला वाटतं हाय रोहिदास नाही. रोहिदास कदम. नक्कीच रोहिदास कदम मला वाटते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. थोडंसं करेक्शन असेल, परंतु आता जितू मोरे करणनी पहिल्याच चेंडूवरती शॉर्ट पिच इथे मात्र थोडासा जितू मोरे खाली बाकलाय. नंतर पंचांचा 1 बाउन्सचा इशारा आलेला आहे करण मालुसरेसाठी. जितू मोरे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सारसोळेचं मैदान कित्येकदा या फलंदाजांनी षटकारांसाठी गाजवले. आज खऱ्या अर्थानं द लॉर्ड सिबाला गरज आहे, कारण आघाडीची फली तंबूच्या आश्रयाला परतले. तर नंतर इथे मात्र हात खोलावे लागतील जितू मोरेला. सुरेख चेंडू पेस्टीच्या थोडासा बाहेर लँड केला, मुवमेंट प्राप्त झाली, आणि फुल लेन चेंडू होता. थोडासा ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न जितू मोरेकडून झाला. इथे मात्र ठरवून शॉट ज्या वेळेस खेळलाय मित्रांनो क्रिकेटमध्ये त्या वेळे अनसक्सेसफुल झालाय. सिच्युएशन द क्रिएट, इथे सिच्युएशन असेल तसं क्रिएट करा, त्या पद्धतीचा फटका खेळा, नक्कीच यश तुमच्या पारड्यामध्ये येईल. करण मालुसरेचं कौतुक करायला लागेल. आता शॉर्ट पिच चेंडू, बॅटची एज लागते, चेंडू मात्र जातोय पहिल्या स्लिप मधून. दंदन 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 सीमा रेषा पार, चौकार. डीजे मास्टर, धावा येणं गरजेचं आहे. बॅटला चेंडू बरोबर लागला नव्हता, परंतु 4 धावा खूप महत्वाच्या जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा करण, आता मात्र जोरदार प्रहार केलाय. लॉंग अप रिजनला क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. अक्षय शेलार, आयकॉन डिस्ट्रिक्ट सातारा जिल्ह्याचा आयकॉन, ओखोडी गावचा धुरंधर फलंदाज. इथे मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींची भर धावसंख्या जाऊन पोहोचले 32. लॉस फॉर 5 विकेट्स. द लॉर्ड सिबा अक्षय शेलार नावाजलेलं नाव. कॉलेज लाईफ मध्ये शतकवीर, तदनंतर संपूर्ण जावली तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा. पुन्हा एकदा करार मालुसरे, इथे मात्र जितू मोरे चकवा देतोय चेंडू. डॉट डिलिव्हरी. एसटी रक्षक विशाल कदम उर्फ गोंद्या भाईच्या हातामध्ये बिसावतोय. एंड ऑफ द 4th षटक. धावसंख्या 32. लॉस फॉर 5 विकेट. द लॉर्ड सिबा. डीजे मास्टर.
हा खेळाडू, लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आता मात्र इथे काळेश्वरी 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय या KSK प्रीमियर लीग मध्ये. उलटा चेंडू इथे मात्र सरळ बॅटने खेळलाय, ढकलून दिलाय. अक्षय शेलार मात्र लॉंग ऑफ वरून सरळ येतोय चेंडूवरती, कलेक्शन केलं जातंय. एक आणि एकच धाव. इथे मात्र अक्षय शेलार बद्दल बोलत होतो. खऱ्या अर्थानं ओखोडी गावचा हा खेळाडू आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा दबदबा हे अक्षय शेलारने निर्माण केलाय. तर आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला षटकार किंग जितू मोरे, एक मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देतोय, चेंडू काऊ कॉर्नर रिजन, सीमा रेषा पार. बिग 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 षटकार डीजे. कारण कित्येकदा सारसोळेचं मैदान गाजवलंय या खेळाडूने. 3 बॉल 3 षटकार कित्येकदा मैदानाच्या आतमध्ये याच्या बॅट मधून पाहिलेत वारसोळी देव संघासाठी. पुन्हा जोरदार प्रहार केला. आता मात्र आडव्या पट्ट्याने 2 खेळाडूंना भेदून चेंडू जातोय. दंदन 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 सीमा रेषा पार. चौकारानंतर आलेला हा खणखणीत षटकारानंतर आलेला खणखणीत धावसंख्या मात्र नक्कीच थोडस जंप घेऊन 43 कडे धावताना पाहायला मिळते. जितू मोरेचं मोठं योगदान आहे. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिलं होतं, थोडासा गुडलेनचा चेंडू जितू मोरे ऑन साइडला खेळतोय. ही मात्र चाणक्ष नीती असणं खूप गरजेचं असतंय, माइंड सेट असणं गरजेचं असतंय गोलंदाजाचा. ते मात्र इथे नक्कीच पाहायला मिळालं सुनील सकपालच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जितू मोरे सज्ज. तर मात्र ब्लॉक होल चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरलं परंतु ढकलून दिलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक झप करून येत आहेत. गणेश कदमची फेकी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुरेख रनिंग. इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. धावफलक हलतो होत आहे. द लॉर्ड शिवा धावफलक पाहायला मिळत आहे 45. लॉस फॉर 5 विकेट्स. 5 मघाड्यांच्या मोबदल्यात 45 धावा आणि सकाळच्या 17 पासून पहिली मोठी धावसंख्या उभारली जाते. 50+ धावा धावफलकावरती माइंड सेट करणाऱ्या असतील का द लॉर्ड शिवाच्या, पाहणं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल. पुन्हा एकदा सुनील सकपाल निघतोय आता मात्र जितू मोरेसाठी. इथे मात्र जोरदार प्रहार केलाय परंतु काऊ कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक मात्र गणेश कदम. चेंडू फेकी केली जाते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न अयशस्वी. अजून एका गाड्याचं पतन झालेलं पाहायला मिळेल. षटक संपलं. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. 5 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 46 धावफलकावरती. 46 धावा 47 धावांचं आव्हान असेल इथे मात्र काळेश्वरी वॉरियर्स साठी. द लॉर्ड शिवाचं नक्कीच प्लेइंग 11 लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. त्या दरम्यान आम्ही जातोय. विनोदजी जाधव आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस या ठिकाणी जायचंय. येणारी मॅच असेल रॉयल मराठा टायगर वर्सेस स्वर्गीय आनंद स्फूर्ती 11 या 2 संघादरम्यान. तर जाऊया या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी. आणि इथून पुढच्या समालोचनासाठी सुद्धा या ठिकाणी विनोद जाधव यांना निमंत्रित करीन आणि इथे थांबेन या दरम्यान. धन्यवाद. सो थँक्यू सो मच गणेश शिंदे. नक्कीच विनंती असेल या ठिकाणी रॉयल मराठा टायगर्स संघाचा संगणक आणि स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाचा संगणक यायचे आपण टॉस का बॉसमध्ये. रॉयल मराठा टायगर्स संघाचा संगणक आणि स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाचा संगणक दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. तर नक्कीच आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत KSK प्रीमियर लीग 2021 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. पर्व 3रं. अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथे मात्र सादर केलं जात आहे. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने इथे व्यासपीठ निर्माण केले, ज्या पद्धतीनं या ठिकाणी मंच आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर ट्रॉफ्याज आपण पाहू शकाल.
एक नीटनेटकं आणि एक सुंदर आयोजन, देखणं आयोजन कसं असावं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही स्पर्धा KSK प्रीमियर लीग अप्रतिम दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल रॉयल मराठा टायगर संघाचा संगणक आणि स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघाचा संगणक या पण टॉस्का बॉसमध्ये सन्माननीय पालंडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. साहेबांना विनंती असेल आपण टॉस्का बॉसमध्ये यायचं आहे. सन्माननीय पालंडे साहेबांना विनंती असेल आपण टॉस्का बॉसमध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. KSK प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरा अप्रतिम दर्जाचं या ठिकाणी आपल्याला आयोजन नियोजन आपण पाहू शकाल. दर्जात्मक या ठिकाणी पद्धतीच्या या ठिकाणी संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील, खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र मोरे या अतिथींना मी विनंती करेन या पण टॉस्का बॉसमध्ये इथे टॉस केला जाईल. एका बाजूला स्वर्गीय आनंद स्मृती 11 संघ, एका बाजूला रॉयल मराठा टायगर संघ. सर्वप्रथम विनंती असेल कर्णधारांना आपलं नाव सांगायचं आहे. किरण गाडगे. कमलेश शिंदे. यस, या ठिकाणी टॉस केला जाईल. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही लढत क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्या. आम्ही बॉलिंग करू. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण घेत असताना आपण पाहिलं 5 षटकांचं पहिलं सत्र प्रथम या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रतिस्पर्धी संघावरती किती धावसंख्येवरती तुम्ही रोख लावण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी 40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच पॉवर प्लेचं सत्र म्हटलं की तुमच्याकडे कोणतं असं गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र आहे ज्या माध्यमातून तुम्ही त्याचा वापर करणार पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी? दत्ता सर आहेत, ते अनुभवी पण आहेत आणि पॉवर प्लेमध्ये चांगलीच गोलंदाजी करतात. नक्कीच नशिबाचा कौल जरी हरला तरी सामना आपण हरलेला नाही आहेत. प्रतिस्पर्धी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम आपल्या वाट्याला फलंदाजी आले. काय लक्ष असेल, काय टार्गेट ठेवणार तुम्ही प्रतिस्पर्धी संघासमोर? ग्राउंडची सिच्युएशन बघता 50 ते 60 धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. तसे आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. शरद कोंडालकर आहे, कुमार शेट्टी आहे, असे चांगले चांगले गोलंदाज आहे. तरी 50-60 रन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये सलामी फलंदाज कोण असतील ज्यांच्यावरती जास्त तुम्ही जबाबदारी टाकणार? पॉवर प्लेला आम्ही शरद कोंडालकर आणि कुमार शेट्टीला करू. नंतर मग बघू जसं सिच्युएशन आहे, विकेट पडतील त्या पद्धतीने आम्ही बॅटिंग ऑर्डर चेंज करू. तसं प्लॅन ए प्लॅन बीच्या पद्धतीने आम्ही चालू. नक्कीच पर्व तिसरं आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानची ही मेहनत आपण पाहतोय गेले 3 महिने. तर या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि नवी मुंबईमध्ये सर्कल ग्राउंड भेटणं खूप मुश्किल आहे, पण कमिटीने खूप सुंदर आयोजन केलं आहे. त्याबद्दल मी कमिटीचे धन्यवाद आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आहे. नक्कीच विश ऑल द बेस्ट टू टीम्स. नक्कीच वळूया आपण मॅचकडे. एक रंगतदार सामना मैदानामध्ये रंगलाय. आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत KSK प्रीमियर लीग 2021 आपण पाहतोय पर्व तिसरं. एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाचे समालोचक गणेशजी शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समालोचन ऐकलं. एक सातारा KSKचा बुलंद आवाज असतील आणि दुसरे संतोषजी देसाई हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील. नक्कीच स्वप्नीलजी पाटील, योगेश दिघे, अमोल गोळेसाहेब या सर्वांच्या या ठिकाणी स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. नाऊ बॅक टू क्रिकेट मैदानाकडे लक्ष टाकूया. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू जर आपण पाहिला तर वाईट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती धाबा आल्यात त्या चौकाराला. त्यानंतर आपण पाहिलं वाईट चेंडू आणि तब्बल धाबा जर आपण पाहिल्यात तर 5 या अंकावरती 47 धाव्यांचं लक्ष असेल. प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर सामना आपण पाहतोय लॉर्ड शिवा ठाणे विपक्ष काळेश्वरी वॉरियर्स यांच्या माध्यमातून. इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच धाबा घेण्याचा मानस होतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जसं जसं इथे मात्र जम बसला जाईल नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं समालोचन ऐकायला मिळेल. आपण जर पाहिलं हा सामना इथे मात्र रंगलाय. लॉर्ड शिवा ठाणे विपक्ष काळेश्वरी वॉरियर्स या दरम्यान धावा जमवायच्या आहेत त्या 47. काळेश्वरी वॉरियर्स संघाला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावा जमवायच्या 47 आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट रंगतंय या मैदानावरती. फुलटॉस चेंडू इथे मात्र आपण लाफ्ट केलेला पाहिला आहे. तिथे मात्र किती धावा येतील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच 2 धावा इथे मात्र
अंकित केल्या 2 धाब्यांनी धावफलक सरसवलंय. धावा लागतायत त्या 9 या अंकावरती. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट इथे मात्र सादर केलं जात आहे. नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मेहनत काय केली असेल हे आयोजन तुम्हाला सांगेल या KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. 3 महिने गेले दिवस आपण जर पाहिलं तर दिवसाचं रात्र केली या सर्व मेंबर्सनी. या सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीचं फळ जर काय असेल तर आज ही स्पर्धा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला KSK प्रीमियर लीग 2021 पर्व 3 अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर धाबा आल्या त्या धावफलकावरती 9 या अंकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. शॉर्टलिस्ट वरती चेंडू यावेळेस आपण पाहतोय. हाय 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 बिग सिक्स. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या साध्या मिनिट धावफलक सरसावला धाव संख्या लागते धावफलकावरती 16 या अंकावरती. हॅलो हॅलो. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 16 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण केलंय. सेफ झोन आहे. 1 बाउन्स टन चौकार. आभार व्यक्त केले जाईल. सन्मान्य बाळा पाटील साहेब कराबेगाव यांना विनंती असेल सिडकोचे अधिकारी व्यासपीठावरती आपण यायचंय. आपलं देखील या ठिकाणी शब्दसुमराने हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम बाळा पाटील साहेब कराबेगाव सिडको अधिकारी पुण्याच एकदा आमच्या मंचावरती आपल्या व्यासपीठावरती शब्दसुमराने हार्दिक स्वागत. बॅटिंग पॉवर प्लेसाठी इथे मात्र इशारा केला जातोय आणि धावा जर आपण पाहिल्या धावफलकावरती आल्या त्या मात्र 27 धावा. नक्कीच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर नक्कीच धावा आल्या त्या मात्र धावफलकावरती 27 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र यावेळेस आक्रमण केलं जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती येईल चौकार. तीस धावा आपण पाहतोय. सागर सकपाळचं षटक इथे मात्र मार्गक्रमण केले जाते, मार्गस्थ केले जाते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. दर्जात्मक क्रिकेटच्या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सागर सकपालच्या माध्यमातून चेंडू डिलिव्हर झाला ऑफस्टिक वरती. अगदी आपण पाहिलं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. खऱ्या अर्थात जर आपण पाहिलं तर 47 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिलं तर फलंदाज मयूर मालुसरे स्ट्राईक एंडवरती खेळतोय.
इथे मात्र आपण पाहतोय एज होती मात्र आउटफील्ड तेच आहे कार्पेट पद्धतीनं चेंडू जाईल दन 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 चौकार. फलकावरती 35 धाबा अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आणखी 11 बॉल चढवलाय बिग ह्यूज हाय सुपर 6. सहा धाव्यांची गरज आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय की काय काय दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त परफॉर्मन्स केला जातोय. मयूर बालुसरे ऑन द फायर. आग ओकली जाते भडका होतोय मैदानामध्ये वनवा पेटवला जातोय मयूरच्या माध्यमातून. इथे आणखीन एक गॅप शोधलाय सेफ झोन आहे इथे येतील टन 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 चौकार. समालोचक सँडिस नक्कीच आपण पाहतो. इथे मात्र एक धाव घेतली जाते एका धावेने. इथे मात्र धावफलक सरसावलं जाईल. धाव संख्या लागते धावफलकावरती 46 धावा बराबरी झाली आहे इक्वल झालाय. एका धावेची गरज. यानंतर आपण पाहतोय रॉयल मराठा टायगर विपक्ष स्वर्गीय आनंद स्मृती 11 आपल्याला पाहायला. जबरदस्त आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते. सन्मान्य बाळा पाटील साहेब यांचा यथोचित असा शुभ सन्मान होतोय. KSK चे सचिव सोपान साहेब मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बाळा पाटील साहेब करावेगाव सिडको अधिकारी यांचा यथोचित असा शुभ सन्मान होतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सचिव सोपानजी मोरे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते. भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासणं हा परम कर्तव्य आहे आणि भारतीय संस्कृतीची परंपरा राखणं ही आमच्या मराठ्यांची खरी ओळख आहे. ही चर्चा होईल. आता मात्र सुरुवात झाली आहे. आणखीन चर्चा होईल. एका धावेची गरज आहे. शॉर्टलेस पाठवते चेंडू होता पॅनलाइज केलाय. या चेंडूवरती MS धोनी स्टाईल एंड केलाय सामना. जिंकलाय तो मात्र फलंदाजी करणारा संघ काळेश्वरी वॉरियर संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तर नक्कीच थोड्याच वेळात सामनावीराच्या या ठिकाणी अनाऊन्स केलं जाईल. आमचे गुणलेखक आम्हाला कळवत आहेत. 11 चेंडूमध्ये 34 धावा ज्यानं जमावल्या. मयूर मालुसरे याला विनंती असेल यायचं आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. मयूर मालुसरे या पण सामनावीराचा पुरस्कार देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं.